कल्पनेची बाधा न होऊन कार्य कल्पनेची बाधा न कल्पनेची बाधा न होऊन कार्य विदांत मंडळ तुझे वाचो विदांत मंडळ तुझे वाचो अहंकाराचा वारा न लागो राज 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 दासा भाविकाची माझ्या विष्णुदासा भाविकाची माझ्या विष्णुदासा भाविकाची नामा म्हणे तया सावे कल्याण 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 रामकी निधान पांडुरंग रामके निधान पांडुरंग रामके निधान पांडुरंग कल्पनेची बाधा कोणी का कल्पने
रामचंद्र भगवान की जय, बजरंगबली हनुमान की जय। अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भावे काशी। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, थोडा कमी ठेवा। आद्य त्रयजननी देवांची, दक्षिणी लक्ष्मण यश वामे तु जनकात्मजा पुरतोर मारुदेश तन्वंदे रघुनंदनम। श्री गुरुचरण सरोज रज सुधारी, वर्ण रघुवर विमल सोजोदायी कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार। महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनां कुतद वसन्नास्त्वयि गिरा। अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गुणं, ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या। अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणजे नामदेव महाराज आहेत। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय आहे, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे, शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज आहे, भक्ती म्हटलं की निळोबाराय आहे। पण वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा, शांतीचा, ज्ञानाचा प्रचार ज्यांनी केलाय त्यांचं नाव आहे नामदेव महाराज। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे कीर्तन ज्यांनी सुरू केलं त्यांचं नाव नामदेव महाराज। नामदेवरांचे कीर्तन कायम देवाच्या मंदिरात असायच आणि पांडुरंगाच्या मंदिरात गळ्यामध्ये विना घेऊन, पायामध्ये घुंगरं बांधून, डोक्याला फेटा बांधून कीर्तन करणारी नामदेवांची परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे। नरसी नावाचं गाव आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि त्या नरसीचं त्यांचं जन्मगाव। पण तिथून दामाशेट्टी महाराजांचं कुटुंब पंढरपूरला आलं आणि मग दूध पियो मोरे गोविंदला, फार सुंदर गायलेलं आहे। गोविंद लाला गोपाल लाला रे, हे देवा आमच्या हाताचं दूध घ्या, जेवण घ्या। दूध पियो मोरे गोविंदला, देवाला नैवेद्य, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। नवी हा सामान्य महिमा संतांचा, देवाला तर जेवू घातलं नवलच आहे, देवाला दूध पाजलं नवल आहे। पण आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाब पर्यंत नेऊन घातला नामदेव महाराजांनी।
पगडीवाले जे शीख लोक असतात आपण पाहतो, त्या शीख धर्मातले लोक नामदेवरायांचा अभंग गायल्याशिवाय जेवण करत नाही, असा ज्यांचा अधिकार असे वारकरी संप्रदायाचा प्रचार काम करणारे नामदेव महाराज, त्यांचा हा पसायदानातला अभंग आहे. म्हणजे 2 पसायदान आहेत जगात. एक माऊलीनं पसायदान मागितलं आपल्यासाठी, आणि ज्या माऊलीनं पसायदान मागितलं आपलं चांगलं व्हावं याच्यासाठी, जे संत आहेत त्यांना आयुष्य वाढून मागणारं पसायदान म्हणजे आपण निवडलेला अभंग आहे. कुणाला आयुष्य वाढून मिळावं? माझ्या सकळा हरीच्या दासा. पांडुरंगाचे भक्त जे आहेत, ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे, जे कीर्तन करून घेणारे आहेत, जे हरिभक्ती करणारे आहेत, समाज सुधारक आहेत, गावच्या विकासासाठी जगणारे आहेत, मग ते शूर असू द्या, वीर असू द्या, संत असू द्या, साधू असू द्या, या सगळ्यांना आयुष्य त्यांच्या कुळाला वाढून मिळालं पाहिजे, असं नामदेव महाराजांचे या अभंगामध्ये प्रकटित केलेलं आहे. आपण त्याचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या जवळगाव गावी. 2-3 वाड्या तशा गावाला आहेत, आणि या जवळगाव, रसाळवाडी आदी करून आपण सगळी केमसेवाडी असेल, या 2-3 वाडीच्या तरुण मंडळाच्या वतीनं, खरं तर वाघजाई तरुण मंडळ, समस्त ग्रामस्थ जवळगाव, रसाळवाडीचं तरुण मंडळ, खाली रामेश्वर सेवा तरुण मंडळ, या सगळ्या तरुण मंडळाच्या वतीनं आमचे जीवश्य कंठस्थ मित्र, अतिशय युवा उद्योजक म्हणून या भागामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे युवा उद्योजक आमचे संभाजी घारे पाटील किंबहुना दादा यांच्या जन्मदिवसाच्या प्रत्यर्थ 45वा वाढदिवस त्यांचा आहे. आणि त्या संबंधातून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हरिचिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं, भगवत कथा घडाव्यात असा उद्देश आमच्या संभाजी दादांच्या मनामध्ये आला. आणि संभाजीरावांनी या ठिकाणी आपल्या जन्मदिवसाच्या प्रत्यर्थ त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीनं, तरुण मंडळीनं, ग्रामस्थांनी जन्मदिवसाच्या प्रत्यर्थ हरिकीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खूप दिवसापासून केमसेवाडीला जसं बाळकृष्ण भाऊंनी मला आणलं तेव्हापासून संभाजी दादांचा माझा संबंध आला. फार गोड व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांच्या मैत्रीपूर्ण भावातून 1-2 वर्षापासून त्यांचा आट्टास होता की आपल्या गावाला एकदा साखरे महाराजांना आणायचं. गेल्या वर्षी पण खूप आग्रह झाला, पण माझी तारीख बसली नाही, आणि या वर्षी मात्र त्यांनी आग्रहच केला. मी म्हटलं मला एवढीच तारीख द्या, कारण अजून एक 7 ते 9 कीर्तन धुमाळवाडीला आहे. हे प्रवासाला एका कीर्तनाला यायला इतक्या लांब पडत नाही. बीड जिल्ह्यातून यायचं म्हटलं ना 9लाच निघावं लागतं, सकाळी भरी ट्रॅफिक राहते, आणि इथं यायला वेळ होतो. मग एकात 1-2 कीर्तन करून जातो असा आग्रह मी त्यांना धरला. आणि मग आता 7 ते 9 पण कीर्तन आहे, 5 ते 7 हे करू असं आमचं झालं. आणि त्या संबंधातून संभाजीरावांनी त्याला परवानगी दिली की तुम्ही जेवढा वेळ बोला तेवढं बोला, तुमचं कीर्तन झाल्यावर आम्ही जन्मदिवस साजरा करू. आणि या उद्देशातून या युवा उद्योजकानं भरारी घेतलेली आहे. आपलं संपूर्ण जीवन गावाच्या विकासासाठी जावं, माझ्या परिवारासहित, माझं गावच माझा परिवार आहे, या वाड्याच माझा परिवार आहे, असं जीवन समृद्ध बनवण्याचं काम आमच्या संभाजी घारे दादांचं पाहताना आम्हाला मिळतंय. फार गोड माणूस आहे, कलाकारावर प्रेम करणारा, गुणीजनावर, महाराजावर प्रेम करणारा, हरिभक्तावर प्रेम करणारा, माझ्यावर तर खूप प्रेम आहे. आणि त्या संबंधातून आमच्या संभाजी दादांनी आग्रह केला, आणि आज आपल्या या जवळगाव नगरीमध्ये, या रसाळवाडी आणि केमसेवाडीच्या मध्यंतरी आपलं गाव आहे, या 2-3 वाडीच्या तरुण मंडळाच्या वतीनं ही सेवा आमच्या पदरामध्ये पडलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक आणि तबला सम्राट यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत गोड आमचे वैभव महाराज धुडे या भागाचं, मुळशी भागाचं वैभव आहे. मृदंगामध्ये अतिशय अग्रगण्य नावे, 100 विद्यार्थी महाराजांकडे संस्थेमध्ये शिक्षण घेतात, फार तयार आहेत. मला एक 6 वर्षाचा पोरगा त्यांनी दाखवला मोबाईलवर. 6 वर्षाचा पोरगा जर आदिताल वाजवतो, रुद्रताल वाजवतो, तर तुमच्या भागात 1 दिवस वैभव महाराजांना आता तोडच राहिलं नाही महाराज. इतके पोरं तयार करण्याचं काम महाराजांनी बनवलेलं आहे. अत्यंत बालपणापासून मी त्यांना पाहिलेलं आहे. असे आमचे जिवलग मित्र वैभव महाराज धुडे, मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्या डोंगरदऱ्याच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये शिवाजी महाराजांनी जशी क्रांती आपल्या भागात केली, तशी मृदंगाची क्रांती वैभव महाराजांनी बनवलेली आहे. त्यांना वंदन, त्यांच्या संस्थेला खूप शुभेच्छा. असेच लाखोनी विद्यार्थी त्यांच्या हातून घडावे अशी शुभेच्छा त्यांना देतो. वैभव महाराजांना वंदन करतो. आमचे दिगंबर महाराज कुठे आहेत, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आमचे पितृतुल्य आहेत. वारकरी चाली, काकड्याच्या चाली प्रसिद्ध आहेत बरं का. दिगंबरबा कुटे, काशीरामबा इंडोळीकर महाराष्ट्रात एक काळात ती फेवरेट भाजनाची जोडी आहे. आणि ते दिगंबरबा कुटेंचे हे चिरंजीव आहेत बरं का. त्यांचं नाव आहे आदिनाथ महाराज कुटे. खरं तर फार सुंदर हास्यवदन आहे, गोड वाजवणं आहे, स्पष्टता आहे, हातामध्ये रियाज केलेला आहे, मोठे मोठे भजनं वाजवण्याची त्यांच्या हातामध्ये कला आहे. असे तबला सम्राट
आदिनाथजी महाराज कोटे बापाची परंपरा आहे, एका वारकऱ्याचा पोरगा आहे बरं का, शुद्ध मनाचा वारकरी फार महाराज. तिकडे आमच्या जिंतूर पट्ट्यामध्ये, खाली हिंगोली पट्ट्यामध्ये, औंढा नागनाथ पट्ट्यामध्ये मराठवाड्याची गानकोकिळा त्यांचे वडील आहेत, फार गोड आवाज. आणि त्यांच्या पोटी हे सुपुत्र जन्माला आले. बहुतेक तरी हरिभक्ताचा पोरगा हरिभक्त होत नाही, पण ही तर नियम मोडला बा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असे आमचे आदिनाथ महाराज कोटे तबला सम्राट, मलाही माझं वंदन. पेटीची साथ अतिशय गोड आहे. वा, चांगला हात आहे तुमचा. काय नाव आहे? विजय महाराज निगोजकर. विजू महाराज, विजय महाराज निगोजकर. वा, अतिशय क्लासिकल वाजवण्याची पद्धत आहे, चांगलं रियाज केलेला आहे. तुम्हालाही माझं वंदन आहे. विजू भाऊंना केमसेवाडीकर इकडचे मुळशीतलेच आहे, प्रसिद्ध आहेत. विजू भाऊंना वंदन. आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा आवाज सध्या महाराष्ट्रात मुळशी भागातला आवाज म्हणजे आमच्या सोमनाथ महाराज साठेंचा आवाज. काय स्वर लागला महाराज. पहिली चाल म्हणताना असं वाटत होतं की मी बोलूच नाही, तुम्ही गातच राहा. इतकी सुंदर चाल. आणि भजन सम्राट या भागाचं अगदी हृदयस्थ, अत्यंत आमच्या सगळ्या कीर्तनकाराच्या आवडीचा गायक म्हणजे सोमनाथ महाराज साठे आहेत. गोड आवाज आहे, त्यांच्या चाली महाराष्ट्रभर गाजलेल्या आहेत, स्वभावही गोड आहे. अगदी सोमनाथ महाराज साठे महाराजांनाही वंदन करतो. मुळशी भागाचं वैभव आहे. त्यांचे शेजारी हरिभक्त परायण मयूर महाराज. बऱ्याच ठिकाणी मयूर महाराजांची साथ लाभलेली आहे, ते पण गोड आहेत. मयूर महाराजांना वंदन. म्हणजे सागर महाराज, त्यांना आता आपण शास्त्री म्हणतो, म्हणजे सागर महाराज अतिशय गोड, आवाजही गोड आहे आणि गाणं गोड आहे. अगदी मस्त. अगदी दोघांची, सोमनाथ महाराजांची आणि सागर महाराजांची सहस दोघांच्या नावात आल्यामुळं सा चांगला लागतो. दोघेही अतिशय. सागर महाराज तुम्हालाही माझं वंदन. मुळशी भागातील सगळे आपण वारकरी मंडळी ज्यांनी या भागातला परमार्थ टिकवला, या लाईनची गुणीजन टाळकरी मंडळी, हरिभक्त परायण ही महाराज, आमच्या संगतीतले गणेश महाराज, आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या या गावामध्ये आणण्याचं काम ज्यांनी मला केलं, असे आमचे सचिन शेठ टाककीर आहेत बघा, मुळखेड गावचे माजी सरपंच आहेत. अगदी सुंदर व्यक्तिमत्व आहे. एवढ्या दूर ते कीर्तनासाठी माझ्या आले आणि मी त्यांना म्हटलं की तुम्हाला यावंच लागेल, रस्ते काही मेळ खात नाही, तुम्ही मला या, आम्हाला सगळ्याला घेऊनच जा. ते 7 ते 9चं बी ते तिकडचाही तुमचाच ऐकणारा माणूस आहे. म्हणजे थोडं 10-5 मिनिटं इकडे तिकडे झालं तर तुमचं ऐकणार, इकडचा तुमचा आहे तिकडचा तुमचा आहे, तुम्ही मधले आहेत. चला, आमचे सचिन शेठ अतिशय गोड व्यक्तिमत्व. कायम त्यांच्या स्टेटसला आमचे कीर्तन, प्रवचन, माझे गायनाचे जे आपण अभंग गातो ते असतात. खूप प्रेम करणारा अवलिया आमचा दोस्त आहे. आणि नवीन आता सरपंच तुम्हाला करणारच आहेत आम्ही, काळजीच करू नका. म्हणजे सचिन शेठ आहेत, तेव्हा मुळखेडवरून आले, त्यांनाही वंदन. आमचे जीवलग मित्र बापू कदम, अतिशय जीवश्य कंठश, ते पण आलेले आहेत. आमचे बाळकृष्ण दादा केमसेवाडीकर जे मंत्रालयात आहेत, त्यांच्यामुळे काही कामं आमची होतात मंत्रालयात, त्यांनाही माझं वंदन आहे. आपण सगळी बसलेली या कार्यक्रमाच्या निमित्तानं संभाजी दादांना अगदी आशीर्वाद देण्यासाठी, त्यांचं आयुष्य पुढं अगदी राजकारणात, समाजकारणात, त्यांच्या उद्योगामध्ये अगदी मोठं नाव व्हावं असं आयुष्य प्रत्येकाचं त्यांना वाढून मिळण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, कल्याण त्यांचं होण्यासाठी आपण आलेली परिसरातील, गावातील, मुळशी तालुक्यातील सगळी सामाजिक प्रतिष्ठित, अगदी आर्थिक, प्रत्येक क्षेत्रात काम करणारी आपण सगळी मान्यवर आता आलेली काही साहेब मंडळी, त्यांनाही वंदन करतो. सिस्टीम आमच्या आवडीचे आहे, प्रसिद्ध माणूस आहे, भरपूर कीर्तनाला लावलेला आहे, नावच गोड आहे त्यांचं. अतिशय गोड सिस्टीम लावतात, सांगण्याची गरज नाही. इतका आवाज द्या तितका द्या, मस्त आहे, शिट्टी वाजणार नाही, काही नाही, असं गोड आहे. त्यांनाही माझं वंदन. चोपदार, भालदार, विनेकरी, शूटिंग करणारी, बहुतेक कोणी राहिलं नसेल, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका, वेळ कमी आहे. विठाला विठाला समाजाची सेवा करणारी, देशाची सेवा करणारी, देवाची सेवा करणारी जी मंडळी असतात, त्यांच्यासाठी आयुष्य वाढून मिळालं पाहिजे असं पसायदान आजच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी गायले. अकल्पायुष्य व्हावे तया, किंवा तया कुळा, त्यालाही मिळावं. तया म्हणजे त्याला, आणि त्याच्या कुळालाही, ज्या कुळानं त्याला जन्म दिला, त्या कुळाला आयुष्य वाढून मिळावं. आता हे आयुष्य वाढून 100 वर्षाच्या पुढे मिळत नाही, मग त्याची कीर्ती राहा. कीर्ती बघा, ज्ञानोबारांची कीर्ती चंद्रसूर्य असे तोपर्यंत आहे. नामदेवरायांची कीर्ती, किती आयुष्य आहे नामदेवरायांना, किती आयुष्य ज्ञानोबारांना, चंद्रसूर्य असेपर्यंत. किती आयुष्य शिवाजी महाराजांना, 450 वर्ष होऊन गेले, नवे नवे चंद्रसूर्य असेपर्यंत आयुष्य वाढून मिळालं. का? त्याला म्हणलं आयुष्य पुढं वाढत नसतं, जेवढं प्रारब्धानं आपल्याला दिलेलं तेवढं ते आपल्याला भोगावं लागतं. ललाटी जे लिहिले ते नमोडे काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणे. आयुष्य कोणतं वाढून मिळावं? त्यांच्याकडून भगवत भजन घडावं. त्यांच्या मिळालेल्या काळामध्ये, काळ त्यांचा भक्तीमध्ये जावा, चिंतनामध्ये जावा, विकासामध्ये जावा, निर्व्यसनामध्ये जावा. हे आयुष्य संतांनी वाढून मागितलेले.
एक वाक्य सांगू, वरचा काळ आपल्याला घ्यायला टपलेला आहे. तो वरचा काळ येण्याच्या अगोदर आपला काळ हरिभक्तीमध्ये गेला पाहिजे. म्हणून कितीतरी प्रमाण आपल्याकडे आहेत बघा. काळ सारावा चिंतनी एकांतवाशी, काळ सारावा गंगा स्नानी, काळ सारावा देवाच्या पूजने, काळ सारावा प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना, काळ सारावा. काल व्यर्थ दौडायचा नाही. काल परत मिळत नाही. आजचा दिवस उद्या मिळत नाही. आता किती तुम्ही ठरवलं वैभव महाराज लहान व्हायचं आणि पुन्हा एकदा आळंदीला रियाज करायला जायचं, जमेल आता? मी किती ठरवलं मला 10-20 अभंग आळंदीला जाऊन आता पाठ करायचे नाही. काळ निघून गेला ना. कधी जातो काळ समजत नाही. आपल्या प्रत्येकाचा बोलता बोलता आयुष्याची 45 वर्ष संभाजीदादांना झाली, 38 मला झाली. कधी आयुष्य जातं कळत नाही. पण तो जो काळ आपण जगलो त्याच्या आठवणीत काळ घालताना पुढचा काळ भगवत चिंतनात कसा जाईल याच्यासाठी कीर्तन केलं पाहिजे, याच्यासाठी प्रबोधन केलं पाहिजे, त्याच्यासाठी भजन केलं पाहिजे. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. तुमच्या साप भिवून भवा, तुमच्या साप भिवून भवा, ऐकलेली आपण पाठ आहे. आपला काळ हरिभक्तीच्या व्यतिरिक्त गेला नाही पाहिजे. व्यसनामध्ये नाही. आपलं सगळ्यांचा काळ आहे ना कोळसा करण्यातच चाललंय ना. सगळे माणसं त्या काळाला कोळशातच रूपांतर करायला लागले. मातांनो ऐका, पुरुषांनो ऐका, संभाजीदादांनी एवढं गोड वाढदिवसाचं कीर्तन ठेवलंय. तरुण मंडळी एक विचाराने एकत्रित आली. एवढा गोड सोहळा चाललाय, एवढं सुंदर कीर्तन ऐकता आपलं जीवन कोळशामध्ये रूपांतर करू नका. म्हणजे महाराज पाठामध्ये सांगायचे बापू सचिन शेठ म्हटलं, एक राजा पूर्वीच्या काळातला शिकारीला अरण्यात गेला. पूर्वीच्या काळातले राजे शिकारीला जायचे सोमनाथ महाराज. आताच्या काळातले राजे भांडण लावतात. आपलं भांडण लावून आपण भांडायचं नाही. पुन्हा त्या काळातले जे राजे होते ना ते शिकारीला जायचे. असं एखादं आपल्याकडे सह्याद्री पर्वत डोंगर, तुम्हाला काही ते नवीन सांगण्याची गरज नाही. शिकारीला राजा गेला, फार लक्ष देऊन ऐका, फार गोड कथा आहे. शिकारीला गेला तर त्यानं ते बाण लावलं. क्षत्रिय होता, सगळं लक्ष बाणाकडे लागलं. व्याध त्याला शिकार करायची. एखादं व्याध अडकतं की काय, मी त्याची शिकार करतो की काय. क्षत्रिय धर्म निभवायचा आहे बघा माझ्याकडं. जवळगावकर मातांनो ऐका. आणि त्यानं असा बाण लावला वैभव महाराज. सगळं लक्ष त्याचं बाणाकडे होतं. विजू महाराज, आदिनाथ बाबा, फक्त लक्ष बाणाकडे लागलं होतं. कारण क्षत्रियाचं लक्ष बाणाकडे असलं पाहिजे. त्या धर्मराजाला म्हणजे पांडवाला आणि कौरवाची परीक्षा घेताना आंब्याच्या झाडाला पोपट बांधला होता. शाळेत गोष्ट होती आपल्या. आंब्याच्या झाडाला पोपट बांधला होता फांदीला. आणि त्या पोपटाचा डोळा उडवायचा म्हटले पोरांनो तुम्हाला. धर्मराजाला विचारलं, धर्मराजा वर आंब्याच्या फांदीला पोपट बांधलेला आहे, त्या पोपटाचा डोळा उडवायचा, तुला वरती काय काय दिसतं? धर्मराज म्हटले, आंबा दिसतो, पानं दिसतात, झाडं दिसतंय, पोपटही दिसतोय, त्याचा डोळाही दिसतोय. प्रत्येकाला विचारलं, दुर्योधना तुला? मला पण झाड दिसतंय, आंबा दिसतोय, पोपट दिसतोय, डोळा दिसतोय. सगळ्याला विचारल्यानंतर शेवटी अर्जुनाला विचारलं, अर्जुना वरती काय दिसतं? तो म्हटला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. क्षत्रिय त्याला म्हणायचा, तर बाकी दिसत नाही. तसं त्या क्षत्रिय राजाचं लक्ष बाणाकडे लागलं होतं. माझ्याकडे लक्ष असू द्या, सगळं बाणाकडे लक्ष होतं. पण झालं असं, त्या राजाचा पाय शंकरराव एका दगडावरती पडला होता. दगडावरती आणि त्या दगड पायानं सरकून एका नागावरती पडला.
आणि अरण्यातल्या नागाला वाटलं यानं माझ्या शेपटावर पाय दिला म्हणून नागानं फणा काढ. आता हे लक्ष राजाचं नाहीये, राजाचं लक्ष कुठे आहे? बाणात. नागानं मात्र फणा काढलाय, नाग आता राजाच्या पायाला चावणार आहे असं चित्र तयार झालं. तेवढ्यात एक लाकूड तोडायला अरण्यात आपल्या भागातलं गेलेलं एक लोहार, त्याचं लक्ष गेलं बा आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय, बाणाकडे लक्ष आहे. त्याला साप आता उगारलाय, सापाच्या त्याच्या शेपटीवर पाय पडलाय, सापाला काही मिळ नाही आणि राजाला काही मिळ नाही. राजाला जर साप चावला तर राजा मरून जाईल एवढं मात्र खरंय. आता काय करावं? त्यानं खांद्यावरची लाकडं खाली टाकली, धावतच गेला माझ्याकडे बघा, आणि त्या राजाच्या जवळचा तो नाग आपल्या हातात घेतला वैभव महाराज. राजाला ढकलून दिलं, राजा दानकून खाली पडला, नियम चुकला, बाण खाली पडला, राजा खाली पडला. नेमकं काय झालं बा? कशामुळे झालं बा? वर पाहिलं तर कोणीतरी अज्ञात व्यक्ती आहे आणि त्या अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं, माझा नेम त्याच्यामुळे चुकला. कशामुळे चुकला? तर माझ्या पायाला विषारी नाग दंश करणार होता. साप जर चावला असता तर मी मरून गेलो असतो. पुढं राहतो रे, तुमच्याच राज्यात राहतो राज. काय काम करतो? काय नाही म्हटले, लाकडं तोडतो. काय करतो या लाकडाचं? लाकडाच्या मोळ्या घरी घेऊन जातो म्हटले. काय करतो या मोळ्याचं? काय नाही म्हटले, ते लाकडं वाळले की चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो आणि गावात खालच्या गोटावड्याला, त्याच्या खाली गेलं तर मग हिंजवडीला, त्याच्या पुढे गेलं तर मग कात्रजला, त्याच्या पुढे गेलं तर मग पुणे मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या मार्केटला 5 रुपये 10 रुपये किलोनं कोळसे विकतो म्हटले. मी लोहार आहे. असं वय? एक काम कर म्हटले, माझा जीव वाचवलास राजा. एवढ्या कष्टात तू धावत आला, विषारी नाग हातामध्ये घेतलास, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलास. राजाची काळजी आहे तुला? बस बस माझ्या रथात बस. राजानं रथ चालवायला सुरुवात केली, लोहाराला रथामध्ये बसवलं, प्रधानाच्या दरबारात घेऊन आला, हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहारानं आज माझा जीव वाचवला, हा नसता तर तुम्हाला मी दिसलो नसतो. याची कृपा झाली. याला 5 एकर चंदनाची बाग तात्काळ देऊन टाक, लगेच देऊन टाक, उशीर करू नका. आणि आता लावलेली देऊ नका, तयार झालेली देऊ नका, तोडायला जी आली ती द्या. याच्यामुळे वाचलो, हा नसता तर बाग नाही, चंदन नाही, पैसे नाही, घर नाही. हो, याची कृपा झाली. 5 एकर बाग द्या. राजाची आज्ञा. एका मिनिटातच 5 एकर सोमनाथ महाराज नावावर झाले. 5 एकर चंदनाची बाग. आता चंदनाचा भाव तुम्हाला सांगतो, 1 एकर मध्ये 1 कोटीचं चंदन येतं. तुम्हाला भावच पाहायचा असेल तर मग तुम्हाला तो पुष्पा पिक्चर पाहावा लागेल. त्याच्यात दाखवलं की नाही चंदनाचे लाकडं. तुम्हाला तुम्ही पाहिला का? मी पाहिलं नाही, पेपरला कथा वाचली त्याची. लाकडावर दाखवलं म्हणतात. कशावर दाखवलं आपल्याला माहिती नाही, पण लाकडं, चंदनाची लाकडं दाखवली त्याची. किती महाग आहे, किती त्याचा पैसा आहे, कोटी रुपये टन. म्हणजे इतका श्रीमंत बाग राहतो चंदनाचा. 1 एकर मध्ये किती चंदन येतं? 1 कोटीचं. 5 एकर मध्ये किती झालं मुळशीकर? 5 कोटी. बरोबर आहे. एका क्षणामध्ये लाकडं तोडणारा आणि कोळसे पाडणारा लोहार 5 कोटीचा मालक राजाने केला. देऊन टाकली बाग. 2-3 वर्ष गेले. 2-3 वर्षानं राजाला वाटलं मी गावातल्या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग दिली, भारीतला बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं शिकाल, पैसे आल्यावर याच्या पलीकडे माणूस काही करू शकत नाही. पैशाचा एवढाच विनियोग आहे. चांगली गाडी, भारीतले कपडे, भारीतली शाळेत पोरं आणि चांगला बंगला. पैसे खाता येत नाही. कितीही श्रीमंत होऊ द्या, पैसे चुरून खाल्लेत असा एकही व्यक्ती जगात नाही. आहे का? खायला भाकरी, भाजी, भात हेच आहे आपल्याकडे, दुसरा आटम नाही बरं का. पुन्हा आहे का? म्हणजे मी सांगतो कशासाठी, एवढा श्रीमंत केला बा लोहार म्हणून राजा एक दिवस असं घोड्याची फरारी मारता मारता, चक्कर मारता मारता गावातून चालला होता वैभव महाराज. तर पूर्वीच्या झोपडीमध्ये लोहार तिथं कोळसे पाडायचा का, तिथंच बसताना लोहार दिसला. राजाला नवल वाटलं बुवा. राजाने घोड्याला उडी मारली, खाली आला, रथातून उतरला, त्याच्या समोर गेला, राजाला पाहिलं, लोहाराने मुजरा केला आणि म्हटले मुजरा राहू दे बाजूला, तुला मी गेल्या वर्षी बाग दिली होती 5 एकर चंदनाची, तू इथं अजून का? म्हटले राजे तुमची लय कृपा झाली माझ्या. काय कृपा झाली? काय नाही म्हटलं, आपली पहिली भेट झाली का तिकडं त्या खालच्या डोंगराने वर तिकडं सह्याद्री, त्या मुळशीच्या पॅटर्न तिकडं खाली त्या डोंगरात आपली भेट झाली. हो म्हटलं, तिथं जी भेट झाली तिथं मला लाकडं तोडायला जावं लागायची इतक्या लांब. तुमची माझी भेट झाल्यानंतर चांगलं काम झालं, तुम्ही गावात मला बाग दिली. आता इतक्या लांब जात नाही, बागेतच जातो, रोज 2-5 लाकडं तोडतो, घरी आणतो, चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो आणि 3 रुपये किलोनं घोटावड्याच्या मार्केटमध्येच कोळसे विकतो. वा 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 म्हटलं, किती विकली? 5 एकर विकली म्हटलं. आता काही शिल्लक नाही.
वा छान छान छान. काही नाही राहिलं का? पैसे किती आले? म्हणजे 3,500 रुपये आले. अरे वा. म्हटलं आज काही जाळापुरतं आजचं जाळायचं लाकूड राहिलंय. म्हटलं एवढंच तुकडा राहिलाय. बरं झालं म्हटलं मी आलो. एक काम कर म्हटले, हे लाकडाचा तुकडा घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा. त्याला म्हणावं राजानं पाठवलं, हा लाकडाचा तुकडा कितीला घेतो? काय करायचं? जात जात राजानं पाठवलं म्हणून लोहार गेला. त्या व्यापाऱ्यानं त्या लाकडाचा वास घेतला आणि वास घेतल्यावर लोहाराकडे आश्चर्यानं पाहिलं. आणि लोहाराला तो व्यापारी म्हटला, हे लोहार, हे तुकडा तुझ्याकडे कुठून आला? कुठून चोरून आणला की काय? म्हटलं झालं काय? काही नाही म्हटलं, एवढ्याच तुकड्याची 10,000 रुपये देतो. असे अजून जर तुकडे असतील तर भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला. वैभव महाराज, एकच तुकडा एवढा 10,000चा आहे. तर असे तुकडे मी 3 वर्षामध्ये तुकडे तुकडे करून जाळून टाकले. त्या लोहाराचं नाही चाललं. नीट ऐका, लोहाराचं नाही चाललं, हे आपलं चाललंय महाराज. नीट ऐका, 5 कोटी रुपयात ही चंदनाची बाग मिळत नाही. लोहाराची कथा मी तयार केलेली. आता नीट ऐका सिद्धांत. 5 कोटी रुपयात या चंदनाच्या बागेतला आट्टम मिळत नाही. डोळा नावाचा, कान नावाचा, हात नावाचा, बोट नावाचा, पाय नावाचा, पोट, कोणताही घ्या, पंचकर्मेंद्रिय घ्या, ज्ञानेंद्रिय घ्या, कोणताही घ्या, याच्यातला आट्टम परत मिळत नाही. 50 कोटी असू द्या तुमच्याकडं. मी तर म्हणतो 10,000 कोटी होते एका बाईकडे ठाण्याच्या. कोरोनाच्या काळात ऍडमिट केलं तिला. पोरगा म्हणत होता माझ्या आईला वाचवा, सगळी संपत्ती तुम्हाला घ्या. तुकोबारायांनी प्रमाण दिलंय. तुकोबाराय म्हणतात, अरे हे 50 कोटींदा अब्ज काय सांगतो, मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. किती किती? मेरू पर्वता एवढं उंच आणि पृथ्वीच्या वजना एवढं श्रीमंत जरी तू दान दिलं यमराजाला तर न मिळे एक क्षण नरदेह. अर्ध क्षण सुद्धा तो यमराजा तुमच्यासाठी थांबत नाही. कितीही पैसे असू द्या, कितीही जवळ असू द्या. मी म्हणून सांगतो, कितीही पैशानं मिळणार नाही एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालून, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून आपण याचा कोळसा नाही केला. आपण याला जाळलं नाही. आपण याला काळं केलंय. काळं करू नका. काळ यायच्या आधी तुमचं जीवन इतकं सुंदर आहे महाराज, इतकं भारी आहे. तरुणपणामध्ये त्याग करा, बालपणात संस्कार करा, म्हातारपणात भजन करा. मिळालेला काळ दौडू नका. काळ हरिभजनामध्ये घालवा. संत म्हणतात, बरं हे वेळ सापडली संधी. आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही तो नरदेह, आम्ही तो जन्म वायाला नाही घालवला. मग याच जन्मी घडी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवावो मधुसूदना. नुसतं ऐकू नका. महाराज तुमचा आवाज चांगला आहे, लय भारी सांगतात, त्याच्यासाठी नाहीये, शिकण्यासाठी आहे. ऐका ऐका, काळ दौडू नका. काळ तुमचा बदला घेतो. बरं असं म्हणायचंच नाही. ते अर्धा ऐकलंय तुम्ही भगवान देताय तो छप्पर फारकी देताय. लय अभिमानाने लोक सांगते, महाराज भगवान देताय तो छप्पर फाड़ के देता है पण लेता है तो चमडी उधळ के लेता है. कायम ध्यानात ठेवायचं. देताना सगळं काही देऊन बघतो तुम्हाला, पण त्याचा काळ जर तुम्ही दुरुपयोगामध्ये घालवला, पापामध्ये घालवला, कुणाच्या तरी वाईटामध्ये घालवला तर तो काळ तुमचा बदला घेतो. उदाहरण सांगतो म्हणजे लगेच कळेल. कुणी काळाची क्रांती केली आणि कुणाला आयुष्य पाहिजे आणि कुणी काळाची माती केली. जसं आत्ताचं उदाहरण ऐकलं तसं ऐका. धृतराष्ट्र नावाचा राजा होऊन गेला या देशात. फार श्रीमंत होता, सम्राट होता. सम्राट, एका काळातला सम्राट. दोनही डोळ्यांना आंधळा होता. 100 पोरं जन्माला आली. 100ची 100 पोरं पापी निघाली. पाप करताना थांबवलं नाही. स्वतःच्या सुनेला दरबारात आणलं, थांबू शकत होता, थांबवलं नाही. राजा होता, विश्वाचा मालक. कृष्ण परमात्मा समजून सांगायला गेला, कृष्णाला किंमत दिली नाही. ऐका ऐका, पापच करत राहिला. जो येईल त्याला त्रासच देत राहिला. संपूर्ण आयुष्याचा काळ पापामध्ये घालवला, दुष्टपणामध्ये घालवला, दुराचारात घालवला. परिणाम काळानं बदला घेतला. कसा बदला घेतला ऐका. 100ची 100 पोरं डोळ्यात देखत मेली. रोज कानावर बातमी यायची, आज दुःशासन मेला, आज विकर्ण मेला, आज दुर्योधन मेला. एक एक पोरगा मेल्याची बातमी आली महाराज. 100ची 100 पोरं गेली. ऐका, गादीहून पाय उतार झाला. धर्मराजा गादीचा मालक झाला. काळ पापामध्ये घालवल्याचा परिणाम. एका महलामध्ये राहायची व्यवस्था केली. ऐका, जेवायला बसला.
तोंडाच्या जवळ सचिन शेख असा घास आला, तोंडाच्या जवळ घास आला. ऐका ऐका जवळगाव, ऐका रसाळवाडी, ऐका किमसेवाडी, भाविकांनी ऐका, आमच्या संभाजी दादानं कीर्तन ठेवलंय वाढदिवसाला. हो, इतकं छान नियोजन आहे, एवढा गोड सोहळा आहे, म्हणजे जरा घरी घेऊन जा. शिकण्यासाठी ना कीर्तन वैभव महाराज शिकलं पाहिजे. काय 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 तोंडाच्या जवळ घास आला की तो भीम यायचा, भीम. तो भीम त्या धृतराष्ट्राला म्हणायचा, काका काय अन्न खातो, तुझा पोरगा असा मारला. ए काका तुझ्या पोराची मांडी तोडली, ए काका तुझ्या पोराच्या डोक्यात कदा मारली. आता कोणत्या बापाला बरं वाटलो? तोंडाजवळ आलेला घास खाली ठेवायचा. कृश झाला, कृश. शेवटी पोराच्या बोलण्याहून अरण्यात निघून गेला. तर ज्या अरण्यात गेला ना, दोनही डोळ्यांना आंधळा होता धृतराष्ट्र सोमनाथ महाराज. ज्या अरण्यात गेला त्या अरण्याला वनवा लागला, जाळ लागला. कोणत्या बाजूनं जाळे दिसला नाही, जाळात अडकून मरून गेला. अंग जळालं रे अंग, सगळी काष्ट सारखं त्याचा कोळसा झाला शरीराचा. आपल्या तरी दहाव्याला हाडे. एका काळातला सम्राट राहिलेला 100 पोराचा बाप जळून मेला. तर कुठं मेला अजून कोणाला माहिती नाही, फक्त मेला एवढंच माहिती आहे, जळून मेला. हाड सुद्धा सापडलं नाही. ऐका, पाप केलं इथं, आता त्यात ते देवाने बदलून टाकलं नियम, तुम्ही पाप केल्यावर वर नाही बघायचं, आता इथंच बघायचं, आता इथंच. म्हणून तुमचा काळ गर्द घालू नका, पापात घालू नका. तुमचा काळ हरिभजनामध्ये घालवा, नामस्मरणामध्ये घालवा. काही लोकांनी काळ घालवला नाही. 22 वर्षाचं आयुष्य होत ज्ञानोबरांनी मारलं. 50 वर्षाचं आयुष्य हो फक्त छत्रपतींचं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 गड जिंकणारा राजा आहे. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही हो नवे या देशातल्या सगळ्या सत्ता पळून लावणारा राजा आहे. हो, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थकीकरण केलंय. 22 वर्षाच्या आयुष्यात रेडा बोलवला हा चमत्कार माऊलीचा नाहीये, तो सहज घडलेला आहे. भिंत चालवली हा माऊलीचा चमत्कार विशेष नाहीये, तो सहज घडलेला आहे. ज्याला भिंत चालवता येते त्यांनी पायी कशाला वारी केली असती, भिंतीवरच गेले असते. तुमच्याकडे गाडी असल्यावर तुम्ही पायी चालता का? तुम्ही काय मी चालू शकत नाही, आपल्याकडे गाडी आहे ना. ज्ञानोबायांना भिंत चालवता येत होती, त्यांनी 21व्या वर्षी पुढं सारखा माता, ताई, आई, मावशी, अक्का या पुढे, या पुढं सारखा. विठाला विठाला रेडा बोलवला हा चमत्कार नाहीये सोमनाथ महाराज, तो सहज घडलाय. भिंत चालवली हा चमत्कार नाहीये माऊलींचा. बोलू नका, फक्त सरकायला बोलावं लागत नाही. तुम्ही असं कधी ऐकलं का जो माणूस सरकला त्याला बोलावं लागतं? काही गरज नाही बोलणे, फक्त सरका. विठाला माऊलीने काय चमत्कार केलाय ऐका. 22 वर्षामध्ये आपल्याला कधी तुम्ही न ऐकलेला चमत्कार सांगतो मी माऊलींचा. त्यांचा काळ कसा गेला ऐका. 21व्या वर्षी पहिल्यांदा माऊली पंढरपूरला गेली होती. वयाच्या 21व्या वर्षी पंढरीला गेली. तर पंढरीला जाताना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई बरोबर आहे, 4 जण पंढरीला गेले. माझ्या मनीची आवडी पंढरपुरानी नगुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंद
गोविंदाचे गुणी दादे. आणि तेव्हा जे गेले तेव्हा सांगितलं पंढरीला जा. तर तेव्हापासून आतापर्यंत लोकांचा तेवढाच विश्वास आहे. बरं वाक्य 750 वर्षापूर्वी ते म्हटले पंढरीला जा. सचिन शेठ, आजही प्रत्येक वर्षाला लाख लोक वाढलेत पण कमी नाही झाले. काही विश्वास असेल लोकांचा माऊलीवर महाराज. 750 वर्ष झाले विश्वास कमी नाही महाराज. गेले पंढरीला. पहिल्यांदाच गेले होते तर तिथे एक चित्र दिसलं माऊलीला. काय चित्र दिसलं बघा वैभव महाराज. चित्र असं दिसलं, पांडुरंगाच्या पहिल्या पायरीवर कबीर महाराज बसले. मुस्लिम होते. कबीर मोमीन लतीफ मुसलमान प्रमाणाचे. बर कोणत्या जातीचे होते? मुस्लिम होते. वरच्या पायरीवर बसलेले होते. त्यांच्या शेजारच्या खालच्या पायरीवर एक संत होते, त्यांचं नाव चोखोबा आहे. ते मातंग समाजाचे होते. धाव घाली विठू आता चालू नको मंद, त्यांच्या अभंग आहे. बडवे मज मारिता ती, अशा अभंग आहे. मी मातंग आहे, मी कमी समाजाचा आहे. दुसऱ्या पायरीवर बसलेले. तिसऱ्या पायरीवर एक संत होते, त्यांचं नाव जनाबाई महाराज. त्या गंगा ठरून गेल्या होत्या, पण त्यांना आई बाप निघून गेलत आणि आई मरून गेलत. आणि त्याच्या खाली एक पायरी होती, त्या पायरीवर एक पोरगी होती कानोपात्रा नावाची. एक पोरगी कानोपात्रा, तिला बाप माहिती नव्हता, वेश्येची मुलगी. दुसऱ्या होत्या संत जनाबाई महाराज, त्या दाशी होत्या. तिसऱ्या परच्या पायरीवर चोखोबाराय होते, मातंग समाजाचे होते. आणि पहिल्या पायरीवर कबीर महाराज होते. बरं, आणि 4 संत बसलेले पाहिले. आणि मंदिरात कीर्तन चालू होतं. कीर्तन होतं नामदेव महाराजांचं. आतमध्ये तर कीर्तन चाललंय आणि 4 संत बाहेर बसलेले. ज्ञानोबारांनी विचारलं, कबीर महाराज का हो, आम्ही काशीला आलतो तर तुम्ही आम्हाला जेवू घालण्यासाठी तुमच्या पोराचा शिरच्छेद केला होता, तुमचे शेले विणतो म्हणे भगवान, आणि तुम्ही पायरीवर का बसले, कीर्तनात का जात नाही? कोणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे ऐका. कुणाचा काळ हरिभक्तीमध्ये गेलाय, कुणाचा काळ क्रांती करण्यात गेलाय. कुणी म्हणावं या लोकांना आयुष्य वाढून मिळालं पाहिजे. ऐका ऐका, कुणाला मिळालं का हो कबीर महाराज? मंदिरात कीर्तन चालू आहे, सगळेजण जय जयकार करतात, कुणी टाळ वाजवतोय, कुणी पावल्या खेळतोय, तुम्ही दारात का बसले? कबीर महाराजांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. ज्ञानोबाराया, तुम्ही आज पंढरीला आला. आम्ही दरवर्षी येतो, पण हे लोक आम्ही मुसलमान आहोत म्हणून मंदिरात येऊ देत नाही. चोखोबारा म्हटले, आम्ही मातंग आहोत, आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. कानोपात्रा म्हटली, मला तर बापच माहिती नाही, मलाही मंदिरात येऊ देत नाही. जनाबाई म्हटली, मी तर दाशीच आहे, मलाही मंदिरात प्रवेश नाही. ज्ञानोबारांनी या चौघांकडे पाहिलं आणि विश्वमाऊली ज्ञानोबारांनी नामदेवरायला हाक. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय सखे होते, सखे होते. नामा, अरे म्हटले या चौघांना मंदिरात येऊ देत नाही. नामदेवराय म्हटले, मी खूप विनंती करतो पण येऊ देत नाही. काय करावं आता? एक काम करू म्हटलं, यांना मंदिरात येऊ देत नाही ना, आपणच मंदिरात जायचं का? मग आपण वाळवंटात कीर्तन करू, काय हरकत? मग त्या दिवशी एकची टाळी झाली, चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. कीर्तना रंग कधी भरतो माहिती? तुम्ही ज्या दिवशी डबल चाली म्हणता, रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरिदास नाच, रंग भरला कीर्तनात. का? नामदेव कीर्तन करी. नामदेवरायचं कीर्तन सुरू झालं वाळवंटात. एका बाजूला ज्ञानोबाराय टाळ घेऊन, एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई महाराज, सोपान काका, गोरोबा काका, सावता महाराज, कबीर महाराज, ओ जनाबाई महाराज, कानोपात्रा महाराज. मिळविले मारू वैष्णवांचे, मिळविले मारू. टाळ 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 वैष्णवांचे,
नामाची गवान. काका सगळ्या संतांना उभं केलं. कीर्तन वाळवंटात नामदेवराय कीर्तन करायला लागले आणि मग कीर्तनात क्रांती झाली. देव मंदिरात नाही थांबला ना. मग देव कशाला मंदिरात थांबेल? मग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसा बोले कबीर. सावध व्हा, पितांबर गळाला. देव नाचायला लागला कीर्तनात. आता देव वाळवंटात आलं. वाळवंटात कीर्तन आणलं म्हणून आजही कार्तिकी एकादशीचं कीर्तन वाळवंटात आहे. आषाढी एकादशीचं कीर्तन वाळवंटात आहे. कोणताच वारकरी वाळवंटात कीर्तन न करता दुसरीकडे जात का? त्याचं कारण संतांनी देव तिथं आणला. ज्ञानोबांची ही क्रांती आहे. कबीर महाराज सगळे संत एकत्रित आणले. महाराज लिहा अभंग. सगळ्या संतांनी अभंग लिहिले. ज्ञानोबांनी प्रकाशित केले. सगळ्या जाती सहित केले. पुन्हा नुसते नाही सुतार काय, माळी काय, धनगर काय, कुणबी काय, मराठा काय, मातंग काय आणि ब्राह्मण काय, सगळ्यांच्या जाती सहित अभंग केले. म्हणे चोख्याची महारी सावता, म्हणे सावत्यानं केला मला. जाती सहित संत मोठे केले आणि जाती सहित सगळ्यांना संतांना अभंग द्यायला लावले. प्रकाशित केले अभंग. 22 वर्षामध्ये क्रांती केली. 22 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी दिली, अनुभवामृत दिला, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली. एक ओवी वाचते तर उद्धार होतो. नुसतं ज्ञानोबाराय म्हटलं तरी कल्याण होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटले तर तत्वाजातलं ज्ञान देतो, तबल्यातलं ज्ञान देतो, पेटीतलं ज्ञान देतो, व्यवहारातलं तर देतोच देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. नुसतं माऊली म्हटला ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला बोला म्हणा म्हणा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानाचा पुतळा ज्ञानोबाराया. बोला ज्ञानाचा पुतळा ज्ञानोबाराया. साधकाचा मायबाप ज्ञानोबाराया. साधकाचा मायबाप ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. शाबास. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबाराया. सर्वभूते सुखरूप ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा रोज तुम्ही अर्धा तास म्हणा. फक्त या अर्धा तास नियम करा जीवनात. रोज म्हणा कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. साधकाचा मायबाप ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. 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 गोड भजन केलं पाहिजे. माऊलीचं सारखं भजन केलं आपला उद्धार होतो. एक तरी ओवी अनुभवावी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी म्हणून ज्ञानेश्वर महाराज विश्वाचे सखे झाले. ज्ञानाच्या सागरा विवेका सागराव सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. शाबास. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सख्या माझ्या ज्ञानोबाराया.
काळ घालवला, नवे नवे 22 वर्षामध्ये ग्रंथ देण्यामध्ये काळ घालवला, नवे नवे जगाचा उद्धार केला, जगाशी उपकार तारी येले नारी नर, सगळ्यांच्या उद्धाराचा हरिपाठ आपल्याला दिला. असा जो कोणी माझा ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा माझं कुणाला म्हटलंय? ज्ञानोबांना म्हटले. आणि मग नामदेव महाराज म्हटले, असे जे माझे आहेत, माझे असे जे संत आहेत, सकल हरिदास आहेत, विष्णुदास आहेत, पांडुरंगाचं भजन करणारे आहेत, कीर्तन करून घेणारे संभाजीराव घारे सारखे असतील, हरिभक्ती करून घेणारे असतील, आपला काळ आपला वाढदिवस हरिभक्तीमध्ये जावा असं ज्यांचं म्हणणं असेल, त्यांना आयुष्य वाढून मिळालं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. रामाचं मंदिर आहे. एक 10 मिनिटं ऐका. हे रामाचं जे मंदिर आहे फार सुंदर आहे. आणि त्या रामाच्या मंदिरामध्ये आता तर 22 ला राम मंदिरच होणार आहे, आपल्याला दर्शनाला मिळणार आहे. मी भाजपचा प्रचार नाही करत बरं, नाही ते काही काही राम मंदिराचं नाव घेतलं की वाटतं महाराज भाजपचाच, आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी. आपण आपले काय आपला राम आहे महाराज, आपल्याला रामाशी महत्व आहे. इतकं सुंदर मंदिर आपल्या या जवळगावला रामाचं आहे, रामालाच पाहिल्यासारखं वाटतं. इतकं गोड मंदिर आपण बांधलेलं आहे. ऐका, रामायणामध्ये कधीतरी जा, त्या रामायणामध्ये एक हरिदास, एक विष्णूचा दास, त्याचं नाव भरत. रामायणातला संत कोण आहे तर भरत, रामायणातला साधू कोण आहे तर भरत आहे. ऐका जरा त्या भरताची कथा आहे. कुणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी, राघवा तुला 14 वर्षाचा वनवासी जा. वरकल अंगामध्ये धारण केली आणि विश्वाचा राम, राजा होणारा राघव अंगामध्ये वल्कल धारण करून वनवासात निघून गेला. कसारे मला टाकून गेला, सोमनाथ महाराज एक टाळ वाजव म्हणू लागा मला. भाग्यश्री राग आहे, पंडित भीमसेन जोशींनी रचना गायलेली आहे, फार सुंदर आहे. वा गायक वा वाजव. कसारे मला टाकून गेला राम, कसारे मला टाकून गेला राम, कसाला टाकून गेला राम. रामा बिन चैन पडेना, रामा बिन चैन
घेऊन जातात. अयोध्या दुःखी होते, सगळ्याला रामायण माहिती आहे. आणि परत आल्यावर निर्णय घेतो, ही गादी माझी नाही, हे रथ माझा नाही, ही अयोध्या माझी नाही. जगातला पहिला भाऊ आहे बरं का, पहिला जो भावासाठी आईला श्राप देतो, काही चांडाळणी पापिनी, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. आणि गादी घेऊन भावाला भेटायला जातो. एका जगात असं आपला भाऊ नदीकडून वाटणी घेतो ना आपल्या डोंगराकडून, आपला भरत लय भारी आहे, हायवेची जमीन त्याच्या नावावर लावतो, मागच्या बाजूची आपल्या नावावर कधीच अंगठा मारून ठेवतो. वारे वा भरत, असा बांधून भरत हाणला पाहिजे. हा भरत नको आम्हाला, हा भरत पाहिजे. हो माझी गादी नाही, माझं सिंहासन नाही, सगळं घेऊनच निघाला. भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना, अपने भैया को मना, ओ राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, भगत चला रे प्रभु भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मना, राजा को मना. गादी घेऊनच गेला. प्रभू रामचंद्राला माफी मागितली, गादी तुमची आहे, सिंहासन तुमचे. स्वतःला गादी मिळून जो स्वीकारत नाही ना, त्याला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया, त्या भरताला आयुष्य वाढून मिळावं. हो माझ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, खूप मोठा आहे, आता वेळ कमी आहे. हो त्यांना आयुष्य वाढून मिळावं, भगतसिंहाला आयुष्य वाढून मिळावं, हो चंद्रशेखर आझादाला वाढून मिळावं. नवे भगतसिंहाच्या कथा, ज्ञानोबारांच्या कथा, तुकोबारांच्या कथा आपल्या कानावरती पडण्याचं काम ज्यांच्यामुळे घडतं, अशा संभाजी घारीला सुद्धा आयुष्य वाढून मिळावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा विठोबा रघुमाई रघुमाई, 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 हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हे हरिभक्ताचे हार त्यांच्या गळ्यात का घातले? हे जे हार असतात ना, हे फार पुण्याईनं मिळालेले असतात बरं का. त्याला 10-15 वर्षाचा आळंदीचा अभ्यास, प्रवास, ज्ञानोबाराय तुकोबारायांची साधना झालेली असते, तेव्हा तुम्ही आमच्या गळ्यात हार घालता. आणि ते हरिभजनाचे गाल आता हार आमच्या संभाजी दादांच्या गळ्यात, म्हणजे इथून पुढचं आयुष्य खूप मध्ये जावा, चिंतनामध्ये जावा. आणखी एकदा जोरात टाळी वाजवा. आमच्या संभाजी दादांचं उर्वरित आयुष्य, मला वेळ कमी आहे बरं का, अजून एक कीर्तन आहे त्यामुळे मी थांबणार आहे, पण आमच्या संभाजी दादांना
आपल्यातलं क्षणक्षण आयुष्य मिळालं पाहिजे आणि खरंच अकल्प आयुष्य व्हावे अशा माणसाला जो हरिभजन करून घेतो 2 तास काय चाली काय तो रंग असं वाटत होतं पंढरीचंच कीर्तन आहे की काय आळंदीतलंच कीर्तन आहे की काय संपूर्ण असं वाटतं की नाही इतकं गोड कीर्तन आमच्या संभाजी दादानं ठेवलं खरंच नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग जो हरिभक्ती करून घेतो जो किती गोड आहे महाराज सगळ्यांच्या हातात हात देतात मी पाहिलं आल्यापासून गोड व्यक्तिमत्व आहे आपल्या सगळ्याच क्षणक्षण आयुष्य त्यांना मिळावं त्यांच्या हातून गावाची देशाची धर्माची सगळी सेवा घडावी अशी सदिच्छा या निमित्तानं करतो माऊलीची कथा भरताची कथा शिवाजी महाराजांच्या कथा खूप आहेत पुन्हा युट्यूबला ऐका आता वेळ कमी आहे पण संभाजी दादांचं प्रेम आहे म्हणून हे कीर्तन करून अजून 7 ते 9 एक कीर्तन आहे तिथं पण मोठा उत्सव आहे धुमाळवाडीला निघावं लागतंय त्यामुळं अजून एकदा माझ्यासाठी जोरात टाळी वाजवा संभाजी दादांना आणि खूप आयुष्य त्यांना मिळावं ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली हा हा विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले गोरे बेडी वापुडे राजमा तुका माने ज्ञानेश्वरा 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 राधा माया एक मिनिट समोर 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 थांबा तसेच होल्ड युवा नेते उद्योजक संभाजी सीताराम घारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी हरिभक्त पारायण अक्रूर महाराज साखरे यांचं अतिशय उत्कृष्ट प्रकारची कीर्तनरूपी सेवा झालेली आहे त्याबद्दल जवळगाव ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि महाराजांना